नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर चला, सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि फ्रेश वगैरे झाले एकदम. आणि आता हे डबा बनवायला घेतला आहे. इथे कांदा कोथिंबीर वगैरे चिरून घेतली पाहून आणि मटकी करायची आहे डब्याला. तर आता मटकी इथे लोखंडाच्या कढईमध्ये मी बनवून घेणार आहे, कारण त्याची चव वेगळी येते म्हणून. आणि कणिकसुद्धा भिजवून घेतलेली आहे. तर आता पोळ्या करणार, मटकीची भाजी करणार आहे. चला, आता झालेलं आहे सगळी कामं. हे पाय इथे भांडे रिकामी केलेत आणि इकडे मटकीची भाजी आणि पोळ्या ह्यांचा डबा भरला आहे. आणि आता हे गेलेत आंघोळीला. तर वाजल्या 8:30 आणि सगळं आवरलेलं आहे. किचन वगैरे आता फक्त भांडी करायचे, किचन स्वच्छ केलं, गॅस आता फक्त चहा करायचा, त्यानंतर कचरा वगैरे काढून काम आवरलेलं आहे. तर 10पर्यंत सगळं काम होऊन जाणार माझं. आणि त्यानंतर आहेत दुसरे कामं. तर चला भेटूया. तर आत्ता वाजले आहेत 3 आणि मी 1 वाजता घर सोडलेलं. बापरे, पूर्ण उन्हात होते टू व्हीलरवर. एवढं भासते बाहेर गेल्यावर, प्रचंड ऊन आहे. आणि जस्ट आत्ता आले आहे मी घरी आणि आता पाणी पिते. फार थंड लागले, काहीतरी थंड खावंसं वाटते. बाबा भासते, लिटरली भासते. एकदम नाही का असं झालंय ऊन प्रचंड प्रमाणात. बापरे, घरी आल्यावर जरा थंड हवा यायला लागली. पहिले पाणी पिते, कारण एवढी काही कामं होती प्रत्येक ठिकाणी. नंबर कोणत्या KYC हे ते गॅसच्या, अजून काय बरंच कामं. आता प्रचंड भूक लागली, काही खाल्लं नव्हतं. आता मी जेवण करते आणि बाकीची कामं नंतर. विशाल मेगा मार्ट म्हणून झालेला आहे ना, तर तिथे खरंच जाऊ नका कोणी, कारण एवढं भंगार आहे ना, काही धड नाही. एक तर प्रचंड महाग लावलंय, ते वेगळा विषय. दुसरी गोष्ट, 1-2 कंपन्या आहेत बघ, त्याचं फक्त ते ॲड केलेली आहे त्यांनी, ह्यापेक्षा काही केलेलं नाही जास्तीचं. तर 2 आठवड्यापूर्वी आम्ही नवीन एकदा रील पाहिली होती, तेव्हा आम्ही जाऊन आलो. काही कामाचं नाही ते, काहीही घेतलं नाही आम्ही, काही नाही, कारण आपलं डीमार्ट अगदी उत्तम आहे. त्यात त्यांचा विषय काय, कॅश नाही, पूर्ण ऑनलाईन. दुसरी गोष्ट, एक माणूस एवढा वेळ बिलिंगला, तर ना म्हणजे जेवढं खरेदीला वेळ लागत नाही तेवढा 2-2 तास किंवा तासभर म्हणा तुम्हाला, ते बिलिंगच आवरत नाही त्यांचं. बिलिंग असं एवढं स्लो करतात, म्हणजे त्या बिलिंग काउंटरला 4 वस्तूला सुद्धा अर्धा तास लावतात बिलाला. ते एक भंगारपणा. दुसरी गोष्ट, एक माणूस होता, एका ड्रेस घेतलेला त्याने, मुलीसाठी वगैरे घेतला असं, त्याच्या खूप वेळ उभा राहिला तो एका ड्रेसच्या बिलासाठी. खूप वेळ उभा राहिला, जवळपास आमच्या अगोदरही तो उभा होता. आणि आम्ही नंतर कंटाळलो होतो की बाबा हे ठेवा, काही थोडंफार 1-2 वस्तू घेतलेल्या आम्ही छोट्या बल्कि ज्या आपल्याला आता गरज होती. अक्षरशः ते ठेवून पण आम्ही निघणार होतो, काही घेतलं नव्हतं फारसं. 1-2 वस्तू, जनरल आलो तर काहीतरी थोडंफार घेतलं, एक 50-60 रुपयाच्या गोष्टी. तर तेवढ्यासाठी सुद्धा आम्हाला आहे ना, खरेदीला एवढं मॉल पाण्यात एवढा वेळ गेला नाही, एवढं ते झालं. ठीक आहे. तर त्या माणसाला ज्यावेळी त्याचा नंबर आला, त्यावेळी तो पोरगा बोलला की बिलिंग काउंटरवरचं की आता तुम्ही म्हणजे कॅश नाही घेणार, ऑनलाईनच पाहिजे. आता बऱ्यापैकी ग्रामीणचे लोक वगैरे बरेच काय असेल, प्रत्येकाकडे ऑनलाईन अवेलेबल असेल नसेल अशा गोष्टी नसतात. आता प्रत्येकालाच ऑनलाईनच पेमेंट करणारेच तिथं जाणार म्हटल्यावर कॅश नाही चालत वगैरे असं. जो त्याने रागाने तो पूर्ण ड्रेस फेकून दिला, निघून गेला.
आणि एवढे बनवतात एवढे फसवतात. आम्ही सुद्धा ते ठेवून आलो, म्हणजे एक प्रोडक्ट घेतलेलं, म्हणजे स्वस्त होती थोडीशी ती पावडर, नवीनच म्हणजे अशी ॲडव्हर्टाईज केलेली होती. आणि तिथे सगळ्या नवीन कंपन्या, एकही ब्रँडेड वस्तू नाही, एकही ब्रँडेड नाही आहे. भांड्याची क्वालिटी तर एवढी भंगार आहे, तुम्हाला सांगते. म्हणजे आपण जे केसावर हे घेतो भांडी, म्हणजे केसावर फुगे म्हणून यायचं. आता जे आपण केस साठवतो गुंता काढलेलं त्याच्यावर की नाही, आता भांडी येतात, तर ती भांडी सुद्धा चांगली आहेत, असली भंगार क्वालिटीची भांडी ठेवलीत त्यांनी तिथे. एवढी पातळ एवढी भंगार भांडी. बरं ते असू द्या. त्यानंतर त्या माणसाने तर दिलाच, ते फेकून ते गेला. आणि आम्ही एक पावडर पाहिली होती, ती 5 किलोचं पॅकेट, म्हणजे कपड्याची पावडर, 5 किलोचं पॅकेट, आणि त्याच्यावर 2 लिटर लिक्विड फ्री आहे बोलला तो. 2 लिटर का 1 लिटर असं काहीतरी होतं, 1 लिटर असं काहीतरी होतं, आता माझ्या लक्षात नाही. कारण हा व्हिडिओ मी रिव्ह्यू देण्यासाठी ना, माझ्याकडे वेळच नव्हता, आणि असं काय म्हटलं करूया एक दिवस व्हिडिओ ह्याच्यावर नक्की, म्हणून आज मी थोडंसं वेळ भेटला आता ना, जेवण वगैरे झालं थोडं, म्हणून मी आता थोडंसं हा रिव्ह्यू देते. तर तो पोरगा बोलला ह्याच्यावर, मला म्हटला, बोलला फ्री आहे म्हणला हे लिक्विड खाली. तर म्हटलं कुठे ह्याच्यावरचं दे बाबा. तर म्हटलं खाली मिळेल तुम्हाला बिलिंग काउंटरच्या तिथे, असं तसं. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग आम्ही घेतलं ते पावडरचं पॅकेट आणि आलो खाली. आम्हाला वाटलं आता लिक्विड पण मिळून जाईल ह्याच्यावर. तर ठीक आहे, कपड्याच्या पावडरला काही एवढं विशेष नाही वाटत, की चला थोडंसं मिक्स केलं ना की होऊन जाईल म्हटलं. आणि लिक्विड पण तसे होऊन जातात, असं काय वाटलं नाही. ठीक आहे चला, खाली आलो. आणि म्हटलं ह्याच्यावरचं लिक्विड कुठं आहे बिलिंगच्या वेळी. नाही आहे ह्याच्यावरचं, संपलं आहे म्हणलं, अवेलेबल नाही आहे. अरे अवेलेबल नाही आहे ना, तर मग वर कसं काय सांगितलं म्हणलं आम्हाला. त्यांना माहिती नाही स्टॉक संपलेला आहे म्हणून. तू इथं सांगतोय की नाही आता स्टॉक संपला आहे, मग तुम्ही सांगता कशाला, खोट्या जाहिराती करता कशाला. ही पूर्ण फसवणूक आहे ना. मग आम्ही ते ठेवूनच दिलं, ते काही घेतलंच नाही आणि आलो निघून. फक्त काय 1-2 गोष्टी छोट्या छोट्या घेतल्या होत्या, ते आपलं त्याचं काही एवढं विशेष नाही. मग ते घेतलं आणि आलो. म्हणजे डायनिंग टेबलवरचं ते कवर, ते काय 190 रुपयाला का 110 रुपयात ते भेटून गेलं. ठीक आहे, तेवढ्या अशा छोट्या छोट्या 1-2 गोष्टी घेतल्या आणि आलो मी. एवढं विचित्र आहेत ना बाबा खरंच. म्हणजे काय नाही, नुसते ॲडव्हर्टायझिंग केलेली आहे, रील बनवले, ते केलेले, बाकी काय केलेलं नाही त्यांनी. चला, अजिबात जाऊ नका अशा बोगस ठिकाणी. सगळं म्हणजे बिस्किटाची कंपनी असेल, किंवा जे आपले बॉडी सोप, शॉवर जेल वगैरे, तर ते सगळे आहे ना भंगार कंपन्या आहेत, कोणत्या तरी नवीन आलेल्या, आणि त्याचंच ते ॲडव्हर्टाईज केलेली आहे त्यांनी, बाकी काही नाही. चला आता ना मी करते व्हिडिओचा एंड, कारण मी आता थोडंसं आहे ना अर्धा-पाऊण तास तरी मी आराम करणार आहे. कारण उन्हातून आले आणि फार भूक लागली होती, कारण मी काय खाल्लेलं नव्हतं बऱ्यापैकी. थोडंसं ह्यांच्याबरोबर नाही, हे जेवले नव्हते पोटभर, तेच काहीतरी राहिली होती अर्धी पोळी, ती खाल्ली आणि गेलेली. नंतर मला प्रचंड भूक लागली, उन्हातून आले आणि तहान पण खूप लागली होती. तर मग मी ते हे केलं, आणि साफसफाई होती बरीचशी मला, कारण एक्झॉस्ट फॅनला पण थोडंसं घासावं लागणार आहे, तर ते पण केलं. त्यानंतर हे जाळीला सगळं क्लीन केलं, इकडचं वरून पूर्ण पुसून घेतलेलं आहे, कारण तेलकटाचं वगैरे भरपूर काही गोष्टी जातात म्हणून. आणि तिथे सगळं पुसून घेतलं, मसाल्याचा डबा वगैरे घासला, सगळी साफसफाई करता मला 1 वाजले. 1 वाजता बाहेर पडले, त्यानंतर 3ला आले. 3 वाजता आल्यावर आता जेवण वगैरे केले मस्त. आता थोडा आराम करणार आहे, आणि मग नंतर संध्याकाळचं कामं चालू. तर आता मी करते व्हिडिओचा एंड, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.